टीव्ही सत्यमेव व्रतम। संपूर्ण भारतात नावलौकिक मिळवलेले उत्तुंग असं सामाजिक कार्य असलेले हिंगोली जिल्ह्यातील कडोळी इथं जन्म झाले राष्ट्रऋषी नानाजी देशमुख यांचं कार्य मोठं आहे। हिंगोली जिल्ह्यातील कडोळी इथं भारतरत्न नानाजी देशमुख जन्मस्थळ इथं श्रद्धेय नानाजी यांचा अर्धाकृती पुतळा अनावरण सोहळा उपेंद्र कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते पार पडला। त्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार तानाजी मुटकुळे हे होते। प्रमुख अतिथी सरपंच सुजाता ताई व उपसरपंच चंद्रभागा ताई, भाऊराव देशमुख, शीलचंद्र देशमुख, राजेभाऊ देशमुख, अशोकराव लोहगावकर, अशोकराव पाटील, फुलाजी शिंदे, छायाताई पवार, अंजली शांडिल्य, श्रद्धा देशमुख, सीमा वाळके, रामेश्वर देशमुख, रवी पाटील, गोरेगावकर व सर्व मान्यवर व गावकरी मंडळींच्या उपस्थितीत पार पडला। भाऊराव देशमुख पिंपरीकर दीप प्रज्वलन करत आहेत। यानंतर भारतीय जनता पक्षाचे हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दीप प्रज्वलन गावकरी मंडळी या ठिकाणी सहभागी आहेत। डॉक्टर करीमती गोरेगावकर भारतीय जनता पक्षाचे सुजाताताई, संतोषराव गोले यांच्या हस्ते भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं या ठिकाणी आपल्या कडोळी येथील सभागृहामध्ये अनावरण झालेला आहे। आपला हा सौभाग्याचा क्षण आहे। अर्धाकृती पुतळा आलेला होता। भारत माता की जय। वंदे मातरम। वंदे मातरम। काही काळ नानाजी राहिल्यामुळे वाशिमलाही फार महत्त्व आहे। 2018 मध्ये इथे जो कार्यक्रम झाला त्याला माननीय मुख्यमंत्री आले होते। त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस या परिसरामध्ये कडोळीतही येऊन गेलो आणि हिंगोलीतही बऱ्याच वेळा येऊन गेलो, त्यावेळेस आमदारांची पण भेट झाली। माझ्यावेळेस त्यावेळेस ते जिल्हाध्यक्ष असतील हिंगोलीचे। तर असं सगळ्या परिसरामध्ये या संदर्भात चाचपणी करण्यासाठी या विषयात काय करावे, मोठा प्रकल्प इथे उभारला पाहिजे असं 2018 पासून सुरू झाला। तर त्याला नाही म्हटलं तरी बरीच वर्ष झालेली आहेत, 8-9 वर्ष झाली। तर या संदर्भामध्ये असं लक्षात आलं की वाशिममध्ये त्या मानाने जास्त ज्याला आपण आठवणी म्हणू, जसं अशोकराव म्हणाले की मी नानाजींच्या सहवासात होतो, तसं वाशिममध्ये अनेक जण नानाजींच्या स्मृती सांगणारे, ते नानाजी भाजीपाला विकत होते, नानाजींचे या शाळेत शिकले असं सांगणारे बरेच जण वाशिममध्ये होते, त्यावेळेस लक्षात आलं। आणि जसं विजय जाधवांचं त्यांनी नाव घेतलं, मग त्या आमदारांनाही आम्ही असं म्हणत, त्यावेळेस आमदार नव्हते, ते आधी होऊन गेले होते, तर त्यांनाही असं म्हटलं की बा आपण या सगळ्या प्रकल्पामध्ये, या सगळ्या परिक्षेत्रामध्ये त्यांनी पण या विषयात सहयोग द्यावा, असा हा सगळा विचार विनिमय सुरू झालेला आहे। जमिनीचा विषय त्यांनी जसं सांगितला, तर मधल्या काळात सरकारचं धोरण याच्या जमिनी संबंधामध्ये जरा अधिक कडक झाल्यामुळे तो विषय असाच फिरत राहिला। पण जमीन हा